नमस्कार, राणीज कुकिंग शो मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खमंग आणि कुरकुरीत चकली। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 मोठ्या पेल्याने तांदूळ, अर्धा पेला चणा डाळ, पाव वाटी धने, पाव वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी जाड पोहे। हे तांदूळ सगळ्यात पहिले मी धुवून घेतलेले आहे, स्वच्छ वाळवले आहे। आता ते आपण गरम करून घेऊया। चणा डाळ मात्र चांगली खमंग भाजल्या गेली पाहिजे, त्यामुळे चकली चांगली कुरकुरीत होण्यास मदत होते। चांगली भाजून घ्यायची। तर ते पण घेऊ शकता, पण मी जाड घेतले। आता हे गिरणीतून दळून आणायचे। पीठ दळून आणलेलं पीठ घ्यायचं। दोन चमचे तीळ घेता ठेचा करून ठेवला, ते घालायचा। थोडी हळद घालायची। मला थोडी झणझणीत आवडते म्हणून थोडं तिखट पण घालते। धणे पावडर टाकायची। मिक्स करून घ्यायचं। घालू शकता, नाहीतर आमचूर पावडर घातलं तरी पण चालेल। मला दही घातलेली चकली फार आवडते। व्यवस्थित मिसळला जातो। तर सर्व आवाज आला पाहिजे। एकदम जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं घालत जायचं आणि हाताने मिक्स करत जायचं। बघा किती सॉफ्ट झालेला आहे। हे बघा, आता गोळा चांगला मुरलाय। आता लांब आकाराचा गोळा करून पहिले चकलीच्या साच्याला थोडं तेल लावून घ्यायचं, चकलीला आणि आतमध्ये सुद्धा। त्याच्यात मी टाकलेला आहे गोळा, तर त्याचं झाकण पक्क लावायचं। तुम्ही बघू शकता चकली एवढीशी सुद्धा तुटत नाही या पिठाला। आता वरती आला की समजून द्यायचं तेल तापलंय। यात आपण चकली घालायची। कुरकुरीत चकली तयार। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। एन्जॉय।